ही K28AB0686 नंबरची गाडी आहे, कर्नाटक पासिंगची गाडी आहे। ह्या गाडीचे ड्रायव्हर आहेत। हा आम्ही आता लोहारवाडी कळजुंडी फाट्यावरती आहोत। मी आता ह्या सगळ्या गाड्या माझ्या पुढे आहेत, बघा ही योगेश ती गाडी आहे बघ, त्याच्यावरती डबर बघ कुठे आहे तो। या अशा सगळ्या ह्या रांगेत गाड्या आहेत, ह्याच्यातून रोज एवढ्या मोठ्या प्रमाणात, ही आजची गोष्ट नाही, रोज इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या गाड्यातून दगड वाहून नेला जातो। आणि आता मी या रस्त्यावरून तिकडून येत होतो पोलिसऱ्याकडून, माझ्या पुढे ह्या दोन गाड्या होत्या, यातला एक दगड ह्या गतिरोधकवरती पडला। नशिबानं मी कारमध्ये होतो म्हणून वाचलो। महिन्याभरापूर्वी असाच एक घटना इथे रिंगीवाडी फाट्यावरती झाली, एका मुलाच्या डोळ्यावरती बरोबर दगड बसला, पण त्याची चर्चा झाली नाही। ह्या सगळ्या गाड्या जर तुम्ही बघाल तर या सगळ्या कर्नाटक पासिंगच्या गाड्या आहेत। याच्या गाडीवरती कुठेही ताडपत्री नाही आणि ही 100% ओव्हरलोड गाडी आहे। 15 दिवसापूर्वी प्रांतानं पत्र दिलं या संदर्भामध्ये की या निवळीपासून हातकंब्यावरती जी माल वाहतूक केली जाते त्या माल वाहतुकीवर कोणाचंही नियंत्रण नाही आहे। आता मुद्दा असा आहे की आरटीओचे नियम ह्याच्यात नक्की कुठे आहेत? खुलेआम ओव्हरलोड वाहतूक केली जाते, कुठलीही त्याच्यावरती ताडपत्री नाही, कुठलीही प्रिकॉशन नाही आहे। लोकांचा जीव गेल्यावर आपण या ठिकाणी पंचनामा करायला येणार आहोत का? म्हणून आता मी जयगड पोलीस स्टेशनचे पी आहेत पाटील साहेब, त्यांना कॉल केलाय, त्यांना या ठिकाणी बोलवलंय। मला याच्याशी काही देणं घेणं नाही, ही गाडी कोणाची, याचे मालक कोण आहे। माझा मुद्दा इतकाच आहे की या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊनच जावा लागतोय। आणि परवा पत्रामध्ये देखील मी प्रांतसाहेबांना हेच सांगितलं होतं की निवळी ते हातकंबा रोड हा सर्वसामान्य लोकांच्या मृत्यूचा सापळा बनलाय आणि प्रशासनाचं पूर्णपणानं दुर्लक्ष या गोष्टीवरती। तुम्ही जर रांगेत या सगळ्या गाड्या बघा, योगेश या गाड्या दाखव सगळ्यांना, या सगळ्या रांगेतल्या गाड्या, एकाही गाडीवरती कुठेही ताडपत्री नाहीये, कुठेही ताडपत्री नाहीये। म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं दररोज जीव मुठीत घेऊन इथून चालायचंय का? आणि हे असं काही प्रशासनाचे नियम आहेत का की बाबा या संदर्भामध्ये कुठलेही नियम या ठिकाणी पाळायचे नाहीत? आज 15 दिवस झाले या ठिकाणी, पण एकदाही प्रांत ऑफिसमधून संपर्क झाला नाही, आरटीओ ऑफिसमधून संपर्क झाला नाही, ना पोलीस स्टेशनमधून। म्हणजे दुर्घटना झाल्यावर सगळं प्रशासन जागं होतं, पण दुर्घटना व्हायच्या आधी आम्ही काही काळजी घेणार आहोत का? या रस्त्याला आम्हाला खड्डे पडलेले आहेत, या रस्त्याला इतके खड्डे पडलेले आहेत की या खड्ड्यांमधून या अशा पद्धतीच्या ज्या ओव्हरलोड गाड्या जात आहेत त्या खड्ड्यामध्ये गाडी अडकली आणि दगड समजा पडला एखाद्याच्या डोक्यावर, मग आम्ही जागे होणार आहोत का? या सगळ्या संदर्भामध्ये प्रचंड रोष या लोकांमध्ये, पण कोणी हिम्मत करत नाही या संदर्भात बोलायची का? तर ह्या सगळ्यांना नेत्यांचा वरदहस्त आहे। माझा जीव गेला तरी चालेल, मी कोणाला घाबरत नाही। माझं म्हणणं इतकंच आहे की जर तुम्हाला धंदा करायचा असेल तर प्रामाणिकपणे नियम पाळून तुम्ही धंदा करा, आम्हाला धंद्याला विरोध नाहीये, पण ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आणि प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे। आज कित्येक दिवस झाले सलग कोण त्याच्याकडे बघायला तयार नाहीये। 15 दिवसामध्ये प्रांत ऑफिसला एकदाही वेळ भेटला नाही का की नक्की कशासाठी हे सगळं चाललंय? तर या संदर्भामध्ये आपण सर्व नागरिकांनी जागरूक झालं पाहिजे आणि या गोष्टीवरती आवाज उठवला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतंय। आज या ठिकाणी मी बोलतोय का तर माझ्या बाबतीत ही घटना झाली म्हणून, पण येणाऱ्या काळामध्ये ही घटना प्रत्येकाच्या बाबतीमध्ये घडू शकते। या ठिकाणी आता आपलं पोलीस प्रशासन देखील आलेलं आहे, मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी सगळी मंडळी आलेली आहे। धन्यवाद। त्या परिस्थितीत आणि कुठपर्यंत दगड वरती आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय कारवाई करून गाडी सोडून द्या, निवांत सोडून द्या। साहेब मी स्वतः आत्महत्या करतो, मग स्वतः आत्महत्या करतो असं मरण्यापेक्षा रस्त्यावरती मी अजिबात गाडी थांबवलेली नाही, मी अजिबात गाडी थांबवलेली नाही। मी रस्त्याच्या साईडला आम्ही थांबलोय, आम्ही एवढंच साहेबांना सांगतोय यांच्या मालकांना कोण आहेत त्यांना बोलावून घ्या, कारण यांच्यावर कोणाचाही निर्बंध नाही। ओ मला सांगा, माल वाहतूक इतक्या बेशिस्त, मग माझं म्हणणं नाही, माझं म्हणणं म्हणजे या सगळ्यामध्ये काहीच करायचं नाही, काही चुकीचं केलेलं नाही। आम्ही पहिल्यांदा गाडी थांबवली, सगळ्या बाकीच्या गाड्या सोडून दिल्या, फक्त हे 4च डंपर या ठिकाणी आहेत ज्यांच्यावरती कुठलीही ताडपत्री नाहीये, कुठलीही ओपन गाडी नाही। आणि तुमच्या सगळ्या प्रशासनातल्या लोकांना बोलून त्याला त्रास होऊन तो घरात बसलेला आहे। साहेब तक्रारीचा मुद्दा नाही, प्रश्न मूळ महत्वाचा आहे की ह्या ज्या खुलेआम रोज गाड्या चालतात ह्याला काही निर्बंध घालणार आहोत का? आम्ही निर्बंधासाठी मांडतोय, प्रशासनाच्या कारवाईसाठी आम्ही काहीच पत्रव्यवहार साहेब करतोच आहे। पत्रव्यवहार माझा अजेंडा पत्रव्यवहारानंतरचाच आहे, मी रस्त्यावरती पत्रव्यवहार करूनच साईडला बसलोय। मी तुमच्याजवळ माझा मुद्दाच नाही या प्रक्रियेशी। गाड्या जाऊ दे मला काय, तुम्ही उद्या मी पण आता या संदर्भामध्ये तेच सांगणार आहे, गाड्या जायचा मुद्दाच नाही।
साहेब माझ्या इतकं मी तुम्हाला हे सांगतो, मी कॉपरेट पहिल्यापासून मी संविधानाला मानूनच सगळं गोष्ट करतोय, पण आता याचं जास्त झालंय. नाही मी इथे मी तुमच्या गाड्या तुम्ही सोडून द्या, मी साईटला रात्रभर पावसात इथे बसणार आहे. इथे 200, 500, 1000 लोक येऊ देत, जे काय व्हायचं ते होऊ दे, कारण मी थकलोय आता या गोष्टीमध्ये. ते फेसबुकला कर योगेश. मुद्दा काय माहितीये का की आता ह्या गाड्या इतक्या ओव्हरलोड पद्धतीने चालल्यात, आम्ही गाड्या या ठिकाणी थांबवल्यात. आता साहेब मला सांगतात गाड्या सोडून द्या, आम्ही फक्त 4 गाड्या या ठिकाणी थांबवल्यात का. आता याची परिस्थिती बघा, म्हणजे आम्ही नेमका न्याय कोणाकडे मागायचा. आज या गाड्या सोडून दिल्या का, आता उद्या आमच्यावर केसेस होतील म्हणून रस्त्याच्या बाजूला बसलोय. आज माझ्यामध्ये हिंमत आहे आवाज उठवण्याची म्हणून आवाज उठवते, बाकी सर्वसामान्य लोक ऐकूनच घेतात शांतपणानं. म्हणजे याला काही आम्ही निर्बंध लावणार आहोत की नाही, की कायमस्वरूपी प्रशासकीय शासकीय कामात अडथळा म्हणून सर्वसामान्य लोकांनी शांत बसायचं आणि ह्या लोकांनी धंदे कमवायचे, पैसे कमवायचे आणि खुलेआम अशा पद्धतीनं गाड्या चालवायच्या. हे जर चालणार असेल तर प्रशासनानं तेही करावं. म्हणजे प्रांत ऑफिसला पत्र दिलं, त्यांच्याकडनं 15 दिवस उत्तर नाहीये. आता आम्ही इथे गाडी थांबून पोलीस स्टेशनला कल्पना दिली की अशी अशी मालवाहतूक चालली आहे. या ठिकाणी पोलीस प्रशासनातली सगळी मंडळी या ठिकाणी आली आहेत. साहेब आता मला असं सांगतायत की त्याच्यावर कारवाई करून गाड्या सोडून द्या. खुशाल गाड्या सोडवून द्या, आमच्याकडे यंत्रणा नाही, आमच्याकडे सत्ता नाही, काय नाहीये. पण मुद्दा इतकाच आहे की ही आज घटना झाली, आज याच्यावर आवाज उठवला जातोय. रोज लोकांनी असं सहन करायचंय का. आणि माझं नम्र आव्हान आहे पोलीस प्रशासनाला, साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीनं कारवाई करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण मुद्दा इतकाच आहे की आम्ही जोपर्यंत या संबंधित लोक बोलत नाही तोपर्यंत या पद्धतीनं चालू राहतो. तुम्ही तुमची कारवाई जी काय असेल ती करू शकता, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. तुमचे नियम आहेत, तुम्ही त्या पद्धतीनं फॉलो करा. पण याचा अर्थ आम्ही कोणाकडे नक्की न्याय कोणाकडे मागायचा. म्हणजे प्रांत ऑफिसवाले बोलायला त्या नाही, आरटीओ ऑफिसला फोन केला, ते म्हणतात नॉर्म्स मध्ये बसेल त्या पद्धतीनं कारवाई करू. आता जयगडला साहेबांचं म्हणणं असं आमची कारवाई चालू आहे, त्या गाड्या सोडून द्या. तुम्ही द्या सोडून गाड्या, नका थांबू गाड्या. उद्या आम्ही मेलो ना की पंचनामा करायला फक्त येऊ देत सगळी यंत्रणा. मला खरंच कंटाळा आलाय गोष्टीचा. तुम्ही एवढंच म्हटलं की आपण आम्ही साहेब गाडी थांबवत नाहीये, मी परत सांगतोय आम्ही ह्या गाड्या थांबवत नाहीत. तुम्हाला कल्पना दिली ही गाडी अशी आहे, पण ह्याच्यावर फक्त कारवाई करून ही गाडी सुटणार असेल ना तर उद्या इथे ज्या गाड्या नाहीत ते पण असेच वागणार आहे. ह्याच्यावर सोल्युशन का निघालं पाहिजे. साहेबांनी, पाटील साहेबांनी काय म्हटलं पाहिजे, आम्ही येतो त्या ठिकाणी, ते मालक कोण आहेत, ट्रान्सपोर्टर कोण आहेत त्यांना बोलवूया, एकदा त्यांना सगळ्यांना सूचना देऊया. साहेब हे झालं पाहिजे ना. अपेक्षा आमची काय आहे नागरिक म्हणून, सोल्युशन काढा. टेम्पररी सोल्युशन नकोय, कायमस्वरूपी निघालं पाहिजे ना. बघा तुमचं म्हणणं रस्ता आहे मग ते कधी होतील सांगा मला. आज घटना घडली तर मालक येईल, त्याला काळजी, आपल्या गाड्या रस्त्यावर चालतायत. आज कोणीच काही बोलत नाही. म्हणजे आज कागदपत्र नाही आहे, आज त्या 2 संपलेले आहे. म्हणजे ही पण परिस्थिती आहे, रस्त्यावर गाड्या चालल्या, त्याची पीयूसी नाही, वरती ताडपत्री बनलेली नाही, या सगळ्या ओव्हरलोड गाड्या आहेत आणि आम्ही बोलायचं नाही, आम्ही शांत राहायचं. पण आता इथून गाडी सुटली आणि जयगडपर्यंत जायपर्यंत अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण परत. मग आता आपण कोणी बोलायचं नाही आहे. कारण याचं कारण काय आहे तर बाबा आपल्याला काही अधिकार नाही आहे. सर्वसामान्य माणूस मेला तरी कोणाला काही पडलेलं नाही. बघा ना तुम्ही, नाही त्यांच्या गाड्या जाऊन देत, आपण इथं बसायचं सगळ्यांनी. पण सांगतो पाटील साहेबांना, गाड्या सगळ्या जाऊ दे, गाड्या जाण्याबद्दल दुमत नाही. आम्ही इथे रात्रभर उठणार नाही, पाऊस येऊ दे, ऊन येऊ दे, काही मेलो तरी चालेल. पण ह्यांना वचक बसला पाहिजे. हे जे काही चाललंय नाही रस्त्यावरती, साहेब त्या पेट्रोल पंपासमोर गाडी चालवू शकत नाही, एवढे खड्डे आहेत. आणि तिथेही गाडी कंट्रोल होणार आहे का सांगा. या गाड्या राहणार आहेत तिथे. हा दगड नाही पडणार का. तो केवढा दगड आहे बघा. म्हणजे एखाद्याच्या डोक्यात पडला सोडा, रस्त्यावर जरी पडला तरी काही ऑप्शन नाही त्याला. ही घटना पाटील साहेबांनी फोटो बघितले का, तुम्ही पाठवले का. त्याने वस्तू घ्यायला पाहिजे होतं ना, असं नाही पाहिजे ना. ठीक आहे, नसेल गांभीर्य राहू दे, आम्ही बसतो आमच्या पद्धतीने. हा काय गावातला रस्ता, हा अडवला म्हणून काय रस्त्याची अडचण नाही वाहतुकीची. आम्ही थांबतोय इथे रात्रभर. 1000 माणसं येऊ देत, बोलवा सगळ्यांना. येणार 1000 माणसं. आमची तुमच्या कुठल्याही कार्यवाहीमध्ये अडथळा नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, गाड्या सोडा. पण उद्या जे काही या ठिकाणी घडेल त्याला आपण जबाबदार नसू. अरे गांभीर्यच पळालं नसेल तर काय उपयोग ना. मला सांगा ना, गाड्या सोडा म्हणजे काय विषयच नाही ना. बघा, एक सिंपल माझी आज मानसिकता ही आहे. नाही, माझी आज मानसिकता, दीडपेशे साहेब तुम्ही कारवाई करा. माझी आज
फक्त ही वेळ अशी आहे ना की या वेळेनुसार आपण जी आहे कारवाई त्याच्यावर करून घेऊ. कारवाईनंतर पुढची प्रोसेस आहे ना त्याबाबतचं आम्ही म्हणजे आता मला सांगा, प्रांतांना पत्र दिले त्याच्यात मी 8 दिवस आता इथे काय झालं नाही ना म्हणून साहेब आले नाही. झाल्यानंतर साहेबांनी यायलाच लागलं की सांगा मला. मग माझं म्हणणं आमची पण बाजू समजून घ्या ना. साहेब काय म्हणतायत, तुम्हाला गाड्या कोणी अडवायला सांगितलं? आम्ही आतंकवादी नाही आहेत. आम्ही आजही प्रशासन, मला आज आमची एवढी आंदोलनं चाललेत, आमच्या आंदोलनामध्ये जरा गालबोट लागलंय काय सांगा? पण आंदोलन करणं आमचा अधिकार आहे ना, संविधान आहे. आणि आम्ही कुठल्या गोष्टीपर्यंत आंदोलन करतोय? चांगल्या गोष्टीबद्दल नाही. चुकीची घडली घटना समोर दिसली, आज मला वाटलं याच्या संदर्भात बोललं पाहिजे. आणि माझी अपेक्षा साहेबांकडनं ही आहे की आम्ही सहकार्य कायमच साहेब करतो इथे, पण हे 4 लोक कोणतरी पैसे कमवण्याच्या नादात जर जीव घेणार असतील ना, या महिन्यातली साहेब 2 ऍक्सिडेंट आहे. जीव का तळमळतोय? एक 20 वर्षाचा हातकंब्यातला पोरगा रस्त्यावरती चिरडून मरतो. एक दिवस फक्त बातमी होते, परत काय नाही. परवा आता करपुडे फाट्यावरती गाडी अक्षरशः चोळापोळा करून टाकला ना. मग उद्या ती वेळ माझ्यावर येईल, उद्या यांच्यावर येईल, कोणावर येईल साहेब ती वेळ? आणि ठीक आहे, आज काय होईल, माझ्यावरती गुन्हे नोंद होतील, याच्या पलीकडे काय होणार नाही. पण गुन्हे नोंद करण्यासारखी आमची काही कृती आहे का? पहिला फोन मी तुम्हाला केला, त्या ड्रायव्हरला मी साधं विचारलं पण नाही. त्याला नाव विचारलं, तो म्हणाला गाडी मालकच मला माहिती नाही, म्हणून ही वेळ आहे. आपण आलो की नाही तुम्हाला धन्यवादच आहे साहेब. माझं म्हणणं फक्त आमची पोटतिडकीनं आम्ही जे सांगतोय ना ते कोणी समजून घेत नाहीये. तुम्ही तुमच्या पद्धतीने करा कारवाई, आम्ही बसतोय असं काही मुद्दा नाही. काय झाला म्हणजे तिथे बोललं अरे लोकांना खोलून दिलं, भारतीयांनी कमवायचं आणि स्थानिक इथे उपाशी आता या कर्नाटक पासिंगच्या गाड्या आहेत, धंदा करण्याबद्दल दुमत नाही, पण नियमात तरी कराल की नाही किमान? आणि एक मुद्दा, आम्ही आज या गोष्टीवर आवाज उठवून जर आम्ही दोषी असू ना तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे कोणी बोलायलाच नको कुठल्या मुद्द्यावर. दिसते काय कारवाई केली हे विचारा ना. प्रदीप दा, गाड्या अडवलेल्या नाहीत. पहिला मुद्दा मी वाक्य वाहून ज्या गाड्या नेत आहेत ना, हे कुठल्या अधिकाराखाली नेत आहेत अशा पद्धतीनं गाड्या? पहिली गोष्ट म्हणजे त्या गाड्या पोलीस स्टेशनला लावल्या पाहिजेत. ही अशा पद्धतीनं जर वाहतूक करत असतील तर आम्ही केलंय का? आम्ही सोडून दिल्या गाड्या. आज मी तुम्हाला अजिबात विचारत नाही, मी इथे का बसलोय तर आम्ही ज्यांना पत्रव्यवहार केला ना ते येऊ देत, त्यांना पण समजू देत की ही वेळ का आली, का उत्तर आम्हाला देता आलं नाही. म्हणून म्हटलं की आज ही घटना घडल्यावरती तुमच्या निदर्शनास का आणलं, तर आम्ही पत्र त्याच्यासाठीच दिलं ना. आणि तो जर गुन्हा असेल ना अशा पद्धतीनं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. माझं एकट्याचं साहेब, मी कारमधनं फिरतो, माझं दुःख नाहीये. पण एखादा 2 व्हीलरवाला मरेल ना तेव्हा आम्ही जागे होणार असू ना तर मात्र त्याचं दुःख आहे. साहेब कळवलं, सकाळी आम्ही हे आमचे शेतकरी सगळे पलीकडे आहेत. सकाळी आम्ही जीव मोठीत घेऊन जायचो, त्रास करतो रस्ता कंडिशन. साहेब विचारा की बाबा ही काय परिस्थिती आहे, त्याची डॉक्युमेंट रॉयल्टी भरतो संगमेश्वर मध्ये, रॉयल्टी राज्याची लावतो. कुठल्या गाड्या कोणाला कशासाठी आरटीओ लावलंय? पोलीस प्रशासनानं काम मी सोडून देतो. काय पोलीस प्रशासनाची जबाबदारी? हो, पण कसा पाठपुरावा साहेब करायचा? कितीतरी पत्रव्यवहार ह्या संदर्भात करून झाले. आज आरटीओचे इंचार्ज सांगतात की नॉर्म्स मध्ये असेल तर बघू आम्ही. आता आम्ही जातोय, माझी सगळी डॉक्युमेंट रेडी करा. रस्त्या संदर्भात आमच्या हायकोर्टात जनहित याचिका दाखल होते. गाड्या आल्या त्या पण वन साईड भरून आल्या. मी एकटी बाई होती, मी आता कुठं पलो हा विचार मला झाला. आणि साहेब मला सांगा, 2 मजल्यापासून इथे या ठिकाणी सगळं मजल्यापासून काय जे असेल ते आज आम्ही पोटतिडकीनं या ठिकाणी न्याय भेटेल म्हणून बसलो. आमच्या समोर गाड्या खुल्याम सोडल्या तर आता त्या गाडीचं काय, गेली गाडी निघून, माल खाली करून तो मोकळा झाला. पुढे काय त्याचं? मालक आले काय? गाडी चालवतोय का ही कारवाई? मालक नको गाडी चालवतो. काही करेल ना उद्या. साहेब तुमचं म्हणणं आहे ना, मालक गाडी चालवत नाही ना. मालक जाऊ दे, आपल्यापैकी पण कुणा तर गाड्या असतील. माझं म्हणणं समजलं पाहिजे ना आपला माणूस किती लोड भरतोय.
तुम्ही गाड्या भरून आणा ना. एखाद्या आम्ही बाई माणूस एकटीच जास्त एखादी दगड बिगड पडला तर आम्ही 50 कुठं आता नाही ना. सकाळचीच घटना आहे तर काय घडली होती ती मी एकटीच होती त्या फाट्यावर. आमची इच्छा काय साहेब, नाही आमची इच्छा काय माहितीये का, आम्ही तुमच्याकडे तुम्हाला का सांगितलं तर तुमच्याकडनं काहीतरी याच्यावरती वचक बसावं इतकीच अपेक्षा आहे, बाकी काय नाही अपेक्षा. त्यासाठी मगापासून आपण सांगत होतो की आपण त्याच्याकडे पाठपुरावा करूया. प्रांत ऑफिसला जे केलं त्यापासून आपण चर्चा करू. साहेब मी तुम्हाला आता सांगू का माझं शेवटचं वाक्य, आम्ही अजून 4 दिवस थांबतो. आता आम्ही ही घटना तुमच्या समोर मांडली आहे की नाही, शेवटी कायदा सुव्यवस्था आपल्यालाच बघायला लागते. आम्ही 4 दिवसाचा वेळ तुम्हाला देतो. या संदर्भात तुम्ही मीटिंग अरेंज करा संबंधित विभागाची की ह्या घटना आमच्या विभागात घडताय, तुम्ही बोलवा, आम्ही येतो मीटिंगला. माझं म्हणणं काहीतरी त्याच्या सोल्युशन निघालं पाहिजे ना. तुम्ही सहकार्य केलं पाहिजे सर, असं काय. मग आम्हाला कोण दखल देत नाही, मग आमच्याकडे हाच आंदोलनाचा पर्याय. आता 4 दिवसांत मी इथेच बसणार आहे, तेव्हा सगळ्या तालुक्यातल्या लोकांना घेऊन बसणार आहे. मग शेवट आमच्याकडे शेवटचा पर्याय काय तर आंदोलन करणं, का तर कोणी दखल देत नाही आम्हाला. उतरल्याशिवाय दखल घेणारच नाही ना. आज आमच्याकडनं, आज मी सांगा साहेब 2 वर्ष इथे लढतोय, एक तरी आमच्याकडनं अशी घटना झाली आहे का, कुठल्या बाबतीमध्ये आमच्याकडून चुकीचं पाऊल उचललं गेलंय का. कायमस्वरूपी संविधानाला मानूनच आमच्या आजपर्यंत सगळे कार्यक्रम झाले. आमच्या कार्यक्रमाला एकाही पोलीस प्रशासनाची गरज लागत नाही, आम्ही छाती ठोकपणे सांगतो. आता आज पण तुम्हाला सांगतो, ही इथे 500 लोक जरी जमली ना तरी आपल्यात ताकद आहे त्यांना शांत ठेवायची, अजिबात कोणामधून आवाज येत नाही. मग आम्ही शांततापूर्ण समजा एखादा मुद्दा, आज माझी अपेक्षा, मला जीव जळाला ना की 3 तास मी इथे बसलो, अपेक्षा एवढीच होती की आल्यानंतर ह्यांना कोणाला तरी वचक बसेल, पण सोडून दिलं त्यांना निवांत. सोडून दिलं म्हणजे त्याच्यावर कारवाई केली. साहेब एखादी मला सांगा, कारवाई केली आहे, त्याचा जो दंड होणार आहे. आमची गाडी समजा प्रायव्हेट गाडी माझी, एखादी कागदपत्र नसतील आणि काहीतरी झालं, ती गाडी तुम्ही तुमच्या नियमानुसार सील करता की नाही किंवा काहीतरी त्याच्यावर कारवाई करता की नाही. कारवाई केली ना मी, पण त्याप्रमाणे केली मी कारवाई. मग चालेल, चांगली गोष्ट आहे साहेब, तुम्ही केलाय तर आम्ही धन्यवाद देतो तुम्हाला. ठीक आहे, आता तुमचं काय बाकी इतर काय आहे आमचं म्हणणं एवढंच आहे. हे करा ना, मग पाठपुरावा करा ना. तुम्ही नाही, पत्रव्यवहार पाठपुरावा केलाय त्याचा पाठपुरावा करावा. पण पाठपुरावा केल्यावर उत्तर नाही मिळालं म्हणून आजची सर घटना झाली, नाही तर नसती झाली. नाही, उत्तर मिळालं नाही म्हणून हा मार्ग शोधणं आंदोलनाचा मार्ग साहेब, माझं म्हणणं बघा, चुकीचं आहे. रस्ता रोको केलंय का आम्ही. काय केलं म्हणून विचारा त्यांना. एक मिनिट, सगळं जाऊ दे. माझं म्हणणं आम्ही सगळे जाऊन प्रांत ऑफिसला बसतो का, आता इथे आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही ना, आम्ही तिथे जाऊन बसतो. तुम्ही काय पत्रव्यवहार केलाय त्या अनुषंगाने पत्रव्यवहारामध्ये 15 दिवसापूर्वी पत्र दिलं, मुद्देसूद टाकलंय, आरटीओ ऑफिसने योग्य ती कारवाई करावी, प्रांत ऑफिसमधून संबंधित विभागांना कल्पना देण्यात यावी, इतक्या सुटसुटीत पद्धतीनं पत्र व्यवस्थितपणे आलेले. का तर ह्या निवडी रायगड रोडची तेवढी कपॅसिटी नाही आहे, त्या रस्त्याची 10 टनाची कपॅसिटी आणि 32 आणि 40 टन याच्यावरनं माल वाहतूक होते. हा मुद्दा आजचा नाही साहेब. आता मग पोलीस त्याला काय करणार आहे, तर रस्त्याचे माझं जे म्हणणं- हे आहे साहेब तुमच्या आणि प्रशासनाने जे काम वाटून दिलेलं साहेब बघा, आहे, तुमचा काहीच रोल नाही. नाही नाही, काम वाटून दिलेलं आहे ना प्रत्येकाला. मग आज माझं सर म्हणणं मी काय तुमचं साहेब, म्हणतो, थांबा, जो आता आम्ही ट्रक थांबला त्याला विचारलं जो मालक कोण, तो ड्रायव्हरला मालक मालक तुम्ही गाड्या रोडवर थांबणार, रस्ता ब्लॉक करायचा आहे का? पुढे गेला आम्ही. एका साईडने पूर्ण वाहनं उभा ऐका ना, आहे, एकच साईड चालू तुम्हाला आहे. सांगतो, सगळे तुमचे प्रशासनातले सगळे अधिकारी आमच्या सोबत आहेत, त्याच्यामुळे आमच्या याच्यात लुकआउटच नाही. मी आल्या फेसबुक लाईव्ह करून हेच सांगितलं की रस्त्यावर आम्हाला गाड्या अडवायच्या नाहीयेत, आम्ही तुमच्या ह्या सगळ्या गाड्या ताब्यात दिल्यात म्हणून 4च गाड्या थांबवल्या. साहेब मुद्दा असा आहे की रस्त्यावरती गाड्या, रस्ता रोको हा आमचा मुद्दाच नाही. ज्या संबंधित 4 गाड्या होत्या तेवढ्याच आम्ही तुम्हाला दाखवण्यासाठी 4 गाड्या पण थांबवल्या ना. अरे पण त्या चुकीचं काम करतात. जीव गेले चालते, असाच मुद्दा आहे का. थांबवल्या त्या तुमच्या सगळ्या संबंधित विभागातल्या लोकांच्या समक्ष थांबवल्या. पहिली गोष्ट, आम्ही गाड्यांची इथे वाहतूक म्हणून इथे थांबवल्या का, तर इथे जागा आहे. आम्ही रस्त्यावर नाही वाहतूक अडवायला गेलो, आम्हाला ते करायचं पण नाही. पण मुद्दा इतकाच आहे की मला एवढीच अपेक्षा होती की आज प्रश्न कोणाला विचारले जात आहेत,
तर ज्याने चूक दाखवली त्याला साहेब बघा ना, म्हणजे प्रश्न मला कोणाला विचारले गेले, मला विचारले जात आहे की तू का अडवली गाडी? रॉयल्टी म्हणताय हे ते विचारा ना त्या विभागाला. नाही, मी जातो उद्या प्रांत ऑफिसमध्ये जातो आणि त्यांना हेच सांगतो की मी माझ्या अखत्यारीत आहे तिथं तेवढं काम केलेलं आहे. तुम्ही तुमची कारवाई केलेली आहे, आम्हाला म्हणजे काय म्हणतात ना त्याबद्दल धन्यवाद. फक्त आमची इच्छा एवढीच होती की साहेब तुम्ही पण या रस्त्यावरनं प्रवास करता. आता 1 तासाभरापूर्वीची गोष्ट आहे, मी आणि शिंदे साहेब आम्ही तिथे बोलत होतो. पोलिसाच्या वेशाला पण किंमत देत नाही ड्रायव्हर. शिंदे साहेब असतील विचारा, घासून गेले गाडी जागेवरनं बाजूला. म्हणजे ही किंमत झाली. म्हणजे सर्वच आम्हाला नाही तर नाही, पोलीस प्रशासनाला ही किंमत देत नाही. शिंदे साहेब आहेत की नाही सांगा, घडली की नाही घटना आपल्या इथे समोर? ठीक आहे, जे काय असेल ते मग साहेब संबंधित विभागाला पाहिजे ना, काय असेल ते कळवत चला. काही हे नाही, कळवलं तर आम्ही कोणी तुम्ही असं म्हणता कळवलं पाहिजे. चुकीचं काय होऊ चुकी तर नये. केलंच करणार पण नाही. माझं लिगल सगळं काम ऍडव्होकेट आसिम सरोदे बघतात. त्यांचा पहिला विषय आहे की प्रथमेश चुकीचं काही काम करायचं नाही, सगळं जे काय होईल कायद्याच्या चौकटीत करायचं. पेशे साहेब आले, मी त्यांना पहिलं सांगितलं साहेब आमच्याकडनं अजिबात तुम्ही आम्हाला प्रोटेक्शनच देऊ नका, आम्हाला काही गरज नाही, आम्ही चुकीचं काहीच करणार नाही. पण वाईट कुठल्या गोष्टीचं वाटलं साहेब, चूक दाखवल्यानंतर प्रश्न त्याला विचारले गेले की तू का गाडी थांबवलीस? म्हणजे ह्या रस्ते बोल्डर तुम्ही बघितलं ना, सगळं शूट केलं त्याच्यामध्ये, शूटिंग मध्ये दिसतंय. अरे एवढे भले मोठे दगड त्याने लोड केले, म्हणजे त्याचं पहिल्यांदा सगळी वाहतूक रस्त्यावरची बंद करायला पाहिजे. ते नाही झालं. चालेल गाडी, चालेल. संबंधित विभागाला उद्या त्या मालकांचा फोन आला मला, त्यांना पण मी सांगितलं साहेब अशी गाडी आमची कोणाची असती ना तुम्ही धिंगाणाच केला असता तिथे. कपडे काढून पण नाही ना, आज आम्ही नाही ना बोलू शकत कोणाला, का तर शेवटी कायद्याच्या चौकटीत बसून करायचंय. मग हे सगळ्यात कायद्याच्या चौकटीत बेस्ट आहे. ठीक आहे, पत्र दिले तुम्ही, त्या विभागाने काय काय कारवाई केलं ते विचारणा करा, माहिती घ्या. हा चालेल. चला आता जावं सगळे ग्रामस्थांनी जावं. आठवलं आम्ही इथेच राहणार, 12 वाजले तरी चालतील. काय चुकीचा मार्ग अवलंबून नाही तसं आम्ही काय करणार नाही. पत्राच्या अनुषंगाने ही करा. चुकीचा मार्ग अवलंबून नका, एवढं लक्षात तरी चालेल. मी तुम्हाला साहेब एकच सांगतो, तुम्ही संबंधित विभागांना कल्पना द्या. 4 दिवस काय काम नाही, मी नाही कल्पना देणार, आधीच सांगतोय. तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, तुम्ही हे करायला हवं. असं चुकीचं होतंय, म्हणजे चुकीचं हो का, चुकीचं ही करणार. पण आपण आपल्याकडनं काही संबंधित विभागाला विचारू शकता, त्यांच्याकडे दाद मागू साहेब. शकता. कोणाला विचारायचं सांगा आता याच्यामध्ये, मला नाही तेवढी माहिती. तुम्ही आता तुम्ही आता आरटीओला पत्रव्यवहार केलेला आहे म्हणताय, महसूलला गेलाय म्हणताय, विचारा ना त्यांना. याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचं माझी कारवाई केली आहे ना, ओके. मला दिलं असेल मी पण देतो तुम्हाला, मी काय कारवाई केलेली आहे ते. हे चालेल, आम्ही त्या पद्धतीने करू जे काय असेल ते. नाही राहू दे, 12 वाजले तरी चालते. हे जरा मला असं नाही. पण कळायला पाहिजे ना काय कारवाई केली, कुठले लावले ते. त्याचं पाणी आहे तुम्ही. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.